जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. आज मी खूप महत्त्वाचं किंबहुना असं म्हणा की मी आजपर्यंत ज्या गोष्टींवर निर्देश करत आलेलो आहे, त्याचा परिपाकच या व्हिडिओमध्ये मांडणार आहे. एपिस्टन फाइल्सच्या म्हणजे अनुषंगाने ज्या बऱ्याच गोष्टी पुढे आलेल्या आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की भारतामध्ये त्याच्यावर केवळ राजकारण केलं जातंय. म्हणजे नरेंद्र मोदींचं नाव त्याच्यात होतं. राहुल गांधींबद्दल हे बोललं गेलंय वगैरे, वगैरे. किती नालायक झालेलो आहोत आपण बघा, की संपूर्ण जग त्याच्यातल्या ज्या संवेदनशील विषयांवर भाष्य करतंय. संपूर्ण जगात त्याच्यातल्या संवेदनशील घटकांवर बोललं जातंय. खास करून महाराष्ट्रामध्ये. नॉर्थ इंडिया, साउथ इंडियाचा ओके आहे. तिथले इन्फ्लुएन्सर या विषयावर बोलतायत. पण महाराष्ट्रामध्ये केवळ राजकारण. मोदींचा व्हिडिओ आलेला आहे, याचा आलेला आहे, राहुल गांधीवर हे बोललं गेलंय, त्याच्यावर ते बोललं गेलंय. नालायकपणाची परिसीमा बघा काय आहे, की एपिस्टन फाइल्सच्या नावाखाली काही व्हिडिओज मोदींचे बाहेर काढल्या जात आहेत. खूप जुने व्हिडिओ दाखवून आणि असं हे एपिस्टनशी जुळवून ते. अरे बाबांनो, अँड आय एम नॉट हिअर टू गिव्ह एन एक्सप्लेनेशन ऑन द बिहाफ ऑफ नरेंद्र मोदी. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. त्याच्यासाठी आय-टी सेल आहे. अँड इट इज वर्किंग ऑन इट अँड आय एम नॉट पार्ट ऑफ इट. ते आय-टी सेल बघल आणि ती लोकं त्याचं स्पष्टीकरण देतील. मी याच्यातल्या खूप गंभीर मुद्द्यांकडे आपलं लक्ष केंद्रित करण्यासाठी आलेलो आहे, ज्याच्यावर मी वारंवार बोलत असतो. भोगवाद, मटेरियलिझम आणि कन्झ्युमरिझम, उपभोक्तावाद, त्या गोष्टींची परिसीमा आणि ते भारतामध्ये लादण्याचा जो प्रयत्न होतोय. तर भोगवादाची परिसीमा काय आहे, की तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या म्हणजे पोटाची खळगी भरल्यानंतर माणसाला भोग सुचतात, माणसाला शौक सुचतात. त्याला काही वेगवेगळ्या गोष्टी भोगायची इच्छा निर्माण होते. आणि त्याच्या भोग संपल्यानंतर विकृती जन्माला येते. स्टीव्ह जॉब्स सारखी लोकं ज्यांना आपण आदर्श मानतो, ते त्या डोनाल्ड ट्रम्प आणि त्या बिल गेट्स सोबत त्या एपिस्टनच्या तिथं आपल्याला पार्टीत दिसतात. मीरा नायर या जोहरान ममदानीची आई, हे डाव्यांची वामपंथींचे आदर्श, हे तिथे एक पार्टी थ्रो करते हे एपिस्टन सोबत. आणि या सगळ्या पार्टीजमध्ये स्टीफन हॉकिन्स सारखी लोकं जातात. आणि त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट त्या लहान मुलांच्या किंकाळ्या, त्या लहान मुलांच्या सोबत काय घडतंय तिथे. तिथे ह्युमन फ्लेश, मानवी मांस खाल्लं जातंय, अशा पद्धतीचा दावा केला जातो. तिथे लहान-लहान मुलांचा बळी दिला जातो, त्यांना मारलं जातं, हे सांगितलं जातं. किती भयंकर आहे, किती दुर्दैवी आहे. आपल्या येणाऱ्या पिढ्या हेच ते कलियुग आहे का? याची थोडीही भीती, थोडीही संवेदना. भीती म्हणजे स्वतःच्या मरणाची नाही. भीती आपल्या हतबलतेची. आपण कळसूत्र बाहुली आहोत का? यांच्या हातातलं खेळणं आहोत का? आपली कठपुतली झालेली आहे का? हे लोकं आपल्याला नाचवतायत का? ही लोकं एवढी शक्तिशाली कशी काय आहेत? काही दिवसांपूर्वी माझे काही समर्थक माझ्यासोबत होते. ते कमेंट्समध्ये सांगतीलही कदाचित. आम्हाला म्हणजे मला एका ठिकाणी बोलावण्यात आलं एका सभेसाठी. आतमध्ये गेल्या-गेल्या आमचे मोबाईल स्विच ऑफ करून घेतले आणि बाजूला ठेवायला लावले. म्हटलं, "आपण कुठलं अभिनव भारतच्या मीटिंगला आलोय इथे. सावरकरांची संघटना किंवा हिंदुस्थान रिपब्लिक सोशलिस्ट असोसिएशन. इतकं काय एवढी सिक्रेसी का ठेवल्या जाते?" तर तिथे एक हायली क्वालिफाईड एक तरुण मुलगा आला आणि एपिस्टन फाइल्समधल्या ज्या गोष्टी बाहेर पडलेल्या आहेत, तेव्हा त्या व्यक्तीने सगळं बोलून दाखवलंय. मला ते सगळं एक्झॅजरेटेड वाटलं. हे एवढं असं कसं काय होणार आहे? कोण लेकरं मारणार आहे? ब्लड बाथ वगैरे ह्या सगळ्या कन्सेप्ट आहे. ते असं कुठं होत असतं? मग त्या व्यक्तीला ते कसं काय माहिती आहे? एक तर त्या व्यक्तीला डार्क नेट खूप चांगल्या पद्धतीने हँडल करता येतं. खूप क्वालिफाईड आहे आणि जगातल्या सगळ्या गोष्टींवर बारकाईने लक्ष असलेली व्यक्ती. आणि त्या व्यक्तीचं काम आहे, त्याने विडा उचललाय लोकांना या गोष्टीबद्दल जागरूक करण्याचं. आणि त्याने मला का बोलावलं? मला का निवडलं? तर त्याचं कारण म्हणजे मी ज्या पद्धतीने धर्म, विरक्ती, वैराग्य ह्या गोष्टींची मांडणी करतो. आज आपल्या देशामध्ये आपल्या धर्माचा धर्म, अर्थ, काम, मोक्ष याच्यामध्ये मोक्ष केंद्रबिंदू ठेवून अर्थ आणि काम याला साधनांसारखं त्याच्याकडे बघितलेलं आहे. धर्म, अर्थ, काम यांना. आणि धर्म धारण करून आपल्याला मोक्षाची कडे मार्गक्रमण करायचं असतं. पण एक विचारसरणी अशी आहे आपल्याकडे, की जे कामाला केंद्रबिंदू ठेवून अर्थाला साधन समजते. आणि यावत जीवेत सुखम जीवेत ऋणकृत्वा घृतम पिबेत. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः. या चार्वाकाच्या नीतीवर चालणारा एक वर्ग आहे. ज्याला नीतिमत्ता, नैतिकता, धर्म, अधर्म, पाप, पुण्य ह्या गोष्टींशी काही सोयर सुटत नाही. त्यांना आपण नास्तिक म्हणतो. आणि ह्या नास्तिकांना दलाल म्हणून ह्या एपिस्टन सारख्या लोकांची किंवा हे एपिस्टन ज्यांचे हे करतात, ज्यांना फॉलो करतात, ते कशाला फॉलो करतात ते जर आपण कधीतरी बोलू. तर हे जे मोठमोठ्या ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा ही जी मोठी ऑर्गनायझेशन आहे, ज्याला ज्याला या जगाला कंट्रोल करायचं आहे, त्याचं सगळ्यात मोठं शस्त्र हे म्हणजे नास्तिकता आहे. लोकांना भोगवादी बनवणं आहे. लोकांना तिकडे ओढणं आहे. आज आपल्यावर अमेरिकेचा एवढा प्रभाव आहे.
आज आपल्याला उदाहरण देताना सुद्धा नाना पाटेकर म्हणतो, पाकिस्तानशी कुठे तुलना करता, तुलना करायची असेल तर अमेरिकेसोबत करा, चीनसोबत करा. त्यांची ती भौतिक प्रगती आपल्या डोळ्यांना दाखवल्या जाते. आज आपल्याकडे विरक्तीच्या विरोधामध्ये लेख लिहिले जातात. रेखे नावाच्या व्यक्तीने जेव्हा पाठ केला आणि सगळे श्लोक एका पाठोपाठ एक म्हणून दाखवले, तेव्हा त्याच्या विरोधात एक लेख मी वाचला एका वामपंथी व्यक्तीचा, की आपल्या देशामध्ये सेक्स न करणे आणि कपडे न घालणे ह्याचं काय कौतुक आहे, गोष्टी सोडून देण्याचं काय कौतुक आहे, लोक चंद्रावर जात आहेत आणि वगैरे वगैरे, विरक्ती फिरक्ती ह्या कसल्या फालतू गोष्टी आहेत, हे सांगून लाखो म्हणजे व्ह्यूज आणि हजारो लाईक्स त्याला मिळाले त्याच्यासाठी. या मानसिकतेकडे आम्ही इतक्या ताकदीनं झुकत चाललेलो आहेत. लक्षात घ्या, जेव्हा आपले भोग संपतात तिथून पुढे विकृती सुरू होते. हे मी नेहमी सांगतो. तुम्हाला स्ट्रगलच करायची गरज पडलेली नाही आहे, कारण की आज सगळं तुम्हाला हातात आहे. इतका उपभोक्तावाद वाढलेला आहे, अनावश्यक वस्तूंचा आपण भांडार आपल्या अवतीभोवती करून ठेवलेला असताना, एक एक भोग आपला संपूर्ण शरीराचा पूर्ण होत असताना, त्याच्या पुढची पायरी म्हणजे विकृती आणि विकृतीबद्दलची उदासीनता जी आपल्याला समाजात दिसून येते आहे. आज समलैंगिक संबंधांच्या सारख्या गोष्टींकडे लोक का झुकत आहेत? आज इंदिरा जयसिंग सारख्या व्यक्तींच्या हातातलं बाहुलं आपल्याला हे विद्यमान सरकार झाल्यासारखं का दिसतंय? कारण की आणि इंदिरा जयसिंग जेव्हा म्हणते की 18 वर्षाचं कन्सेंट, एज ऑफ कन्सेंट म्हणजे शारीरिक संबंध ठेवण्याचं वय, हे 18चं खाली घसरवून ते 16 करण्यात यावं. जेव्हा इंदिरा जयसिंग सारखी व्यक्ती म्हणती आहे की आपल्या देशामध्ये कलम 377 रद्द झाली पाहिजे, जी तिच्यामुळे झाली, आणि समलैंगिकतेला चालना मिळाली पाहिजे, या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रकृतीकडून विकृतीकडे ही आपली जी आपल्याला खेचल्या जाते, जे ओढल्या जाते, आणि तिथून तो प्रवास जो सुरू होणार आहे तो कशापर्यंत जाणार आहे, तो वेगवेगळ्या म्हणजे ज्याला आपण पेडोफिलिया सारख्या गोष्टी म्हणतात, लहान मुलांसोबतचे ही जी संबंध आहेत, अशा गोष्टींपर्यंत आपण प्रवास करतोय. त्याची एक पायरी आपल्या देशामध्ये गाठण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू आहे, की ज्या शारीरिक संबंधांचं वय खाली करण्यासाठी, घसरवण्यासाठी. म्हणजे ज्या गोष्टींना आपल्या देशामध्ये धार्मिक मान्यता होती, जसं बहुपत्नीत्व, याला एक सामाजिक आणि धार्मिक मान्यता आपल्याकडे होती. पण बहुपत्नीत्वाला हिंदू कोड बिलामध्ये, हिंदू मॅरेज ऍक्टमध्ये आपण विरोध केला. पण 2018 मध्ये निर्णय आला की तुम्ही बाया ठेवू शकता पण लग्न करू शकत नाही. म्हणजे नैतिक गोष्टींना तुम्ही परवानगी नाकारून अनैतिक गोष्टींकडे जेव्हा कायद्याच्या मार्गाने तुम्ही मार्ग मोकळे करता, की 2 ऍडल्ट्स जेव्हा जवळ येतात तेव्हा ते काहीही करू शकतात. मग तो पुरुष असो, स्त्री असो किंवा काही असो, तुम्ही तिकडे काहीही करा. आणि ज्या पद्धतीने शाळेमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू होतो आणि आपले धर्मेंद्र प्रधान त्याच्यासाठी पहिलं पाऊल उचलतात आणि 2012 पासूनच शालेय शिक्षणामध्ये अशा पद्धतीच्या जेंडर फ्लुइडिटी सारख्या गोष्टी टाकण्याचा प्रयत्न करतात. लहान मुलांच्या भावना त्यांना उत्तेजित करायचे आहेत आणि या संपूर्ण भोगवादाकडे जेव्हा ते 17, 18, 19 वर्षाचे होईपर्यंत त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झालेल्या असतील, तेव्हा तिथून पुढे ते जे पुढचं पाऊल घेतील ते विकृतीकडे असेल. हे जे सॅटॅनिक ही जी कल्ट आहे, हा सैतानिक जो मार्ग आहे, त्या मार्गासाठी, तो मार्ग प्रशस्त करण्यासाठी संपूर्ण जग प्रयत्न करत असताना आपल्या देशामध्ये आधीपासूनच परधन, परद्रव्य, परनारी याच्यासाठी यांना वमनाप्रमाणे, परनारीला मातेप्रमाणे, परधनांना वमनाप्रमाणे म्हणजे उलटीप्रमाणे मानण्याची ही जी मानसिकता आहे, इंद्रिय संयमाची ही जी मानसिकता आहे, ही जी दमनाची मानसिकता आहे, या मानसिकतेला विरोध करून हे सगळं थोतांड असतं, ही सगळी फालतूगिरी असते, हे सांगणारा स्टीफन हॉकिन्स त्या पार्टीमध्ये आहे. इथून जर आम्हाला हे समजत नसेल, भोगवादी लोक या जगावर राज्य करत असताना केवळ भारतच असायची एक वेगळी विचारसरणी घेऊन चालतो. आज आपण लहान मुलांना ज्या पद्धतीने संस्कार देतो, आज आपल्याला अमेरिकेसोबत तुलना करायला सांगतात, त्या सगळ्या लोकांनी एक चित्रपट बघा आवर्जून, अ मॅन कॉल्ड ओटो, मार्क फोस्टर यांचा चित्रपट आहे. टॉम हँक्सने याच्यात भूमिका केलेली आहे, तो फॉरेस्ट गंपवाला. त्याच्यामध्ये एक म्हातारा आहे, त्या म्हाताऱ्याला म्हणजे त्याची पत्नी वारलेली आहे आणि त्याचं रिटायरमेंट आहे, त्याला आत्महत्या करायची. हे एका व्यक्तीची गोष्ट नाहीये. तर अमेरिकेतले सगळे म्हातारे आज तसं जीवन जगतायत. ऐश्वर्या रायचा एक खूप जुना इंटरव्ह्यू आहे. त्या इंटरव्ह्यूमध्ये एक व्यक्ती तिला विचारतोय, इंटरव्ह्यू घेणारा तिला विचारतोय, की तुम्ही तुमच्यासोबत तुमचे आई वडील आजही राहतात? ते म्हणते नाही, मी माझ्या आई वडिलांसोबत राहते आणि आमच्याकडे याला म्हणजे संस्कृती म्हटलं जातं. तर त्याला फार ते विचित्र वाटलं, आई वडिलांसोबत राहतात? ते म्हणते मग त्याचा काय फायदा? ते म्हणते आम्हाला आमच्या ऍटलिस्ट वी डोंट नीड अन अपॉइंटमेंट, त्यांना भेटण्यासाठी आम्हाला अपॉइंटमेंटची गरज नाही. ऐश्वर्याचं त्याच्यावर उत्तर होतं. आज आपण जेव्हा ते संस्कृती लादण्याचा प्रयत्न करतो, एक रील मी बघितली, त्या रीलमध्ये एक छोटी 1 वर्षाची 2-2.5 वर्षाची मुलगी येते आणि ती म्हणते की आय एम अफ्रेड ऑफ डार्क अँड आय डोंट वॉन्ट टू स्लीप अलोन. मला तुझ्यासोबत झोपायचं आहे. ती तिच्या आईला म्हणते. तर ती म्हणते की बेटा यू आर ग्रोन अप नाऊ, यू हॅव टू बी सेल्फ इंडिपेंडंट. ती म्हणते डॅडी इज ओल्डर देन मी अँड ही नीड टू बी सेल्फ इंडिपेंडंट फर्स्ट.
आपल्या वडिलांना ती म्हणते की बाबा तुम्ही पहिल्यांदा सेल्फ इंडिपेंडंट व्हा आणि तुम्ही कशाला आईजवळ झोपता. लोकांनी ते जोक म्हणून घेतलं, पण मला त्याच्यातली सिरियसनेस जाणवली की 2 वर्षाच्या मुलांना तुम्हाला वेगळं झोपवायचं आहे, कारण भोगवादी वृत्ती. तुम्हाला तुमच्या आई-वडिलांपासून 18-19 वर्षानंतर वेगळं राहायचं आहे, कारण भोगवादी वृत्ती. हे जे कन्झ्युमरिझम, मला कार घ्यायची आहे, मला बंगला घ्यायचा आहे, मला बिल्स पे करायचे आहेत, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, पैसा जमवायचा आहे, जग फिरायचं आहे. ही जी मानसिकता आहे, तीच मानसिकता तशीच्या तशी आपल्या देशामध्ये उतरवण्याचा प्रयत्न आहे. या गोष्टीला जर तुम्ही प्रगती म्हणत असाल, या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटला तुम्ही भाळत असाल आणि तुम्हाला तुमच्या लोकांचा म्हणजे घाणेरडा वास येत असेल, तुम्हाला हे नंगे-पुंगे बाबा वाटत असतील, दाढी केस वाढवलेल्या लोकांनी या देशासाठी काय योगदान दिलं हे जर का तुम्ही म्हणत असाल, तुम्हाला ही संत परंपरा, ही साधूंची परंपरा, मग ती जी लेकरं मारून खातायत लोकं, तुमच्यासोबतही तेच झालेलं बरं. अरे, ह्या भोगवादाच्या पुढच्या पायऱ्या आहेत हे तुमच्या लक्षात येत नाहीये का? ही मस्ती याच्यासाठी करत नाहीत की त्यांच्याकडे पैसा खूप झालाय. आपल्या देशात सुद्धा जेव्हा पैसा झालेल्या, खूप जास्त झालेल्या लोकांनी, सावकारांनी वगैरे अत्याचार केलेत, जे आपण म्हणतो ठाकूरांनी अत्याचार केलेत, बनियांनी अत्याचार केले, ब्राह्मणांनी त्या अत्याचाराच्या कथा काढा पाहून तुम्ही बाहेर. सत्य कथा म्हणतो मी, सत्य. त्यामध्ये सुद्धा एवढी विकृती नाही. त्यामध्ये सुद्धा इतकी भयंकर म्हणजे ह्या गोष्टी तिथे नमूद केलेल्या नाहीयेत. कुठेच कुठलाही पुरावा नाहीये. तुम्ही बनवलेला इतिहास सुद्धा जरी आणला ह्या पिवळ्या पुस्तकांचा, त्यामध्ये सुद्धा अशा घटना नमूद केलेल्या नाहीयेत. कारण की आपला समाज हा पापभीरू समाज आहे. हा नकली पर्यावरणवादी लोकांचा समाज नाही आहे, की तिकडे त्यांना कुत्रे वाचवायचे आहेत आणि कोंबडे बकरे खायचे आहेत. सगळ्या पर्यावरणवाद्यांच्या बंगल्यांमध्ये ते तिकडे झाडं लावा, झाडं जगवा, पक्षी जगवा, प्राणी जगवा, कोंबडं मटण तिथं खाऊन ते शिजून आपल्याला गप्पा सांगतायत. ही काय मेंटॅलिटी आहे मला समजत नाही. माझा शाकाहार मांसाहार या विषयात मला जायचंच नाही, पण हा पर्यावरणवाद कुठला आहे? ही दुटप्पीपणाची भूमिका आहे. पाण्यामध्ये निर्माल्य टाकण्याचा तुम्ही विरोध करता, की पाणी तुम्ही गढूळ करताय आणि गंगेचं पाणी गढूळ केलं. गंगेचं आणि इंद्रायणीचं पाणी निर्माल्याने गढूळ केलं नाही. ते निर्माल्य हे बायोडिग्रेडेबल असतं. त्या निर्माल्यासोबत जाणाऱ्या ज्या प्लास्टिकच्या पिशव्या आहेत, ज्याच्यावर सरकारने बॅन केलेला आहे, तरीही त्या गोष्टी विकल्या जातात. त्या नदीच्या पाण्यांमध्ये जे कत्तलखान्याचं पाणी सोडलं जातं आणि त्याही पेक्षा म्हणजे त्या नद्याच्या पाण्यामध्ये जे केमिकल सोडलं जातं, गावाच्या सांडपाण्याचा निचरा त्याच्यामध्ये सोडला जातो. त्याच्यामुळे इंद्रायणी आणि गंगा अशुद्ध झालेली आहे, गढूळ झालेली आहे. पण सगळं खापर आम्हाला भाविक भक्तांच्या डोक्यावर फोडायचं आहे. एक मातीचा दिवा आणि गोळ्या तेल आणि त्याच्यात कापसाची बनवलेली वात, ह्याच्यामुळे नदी दूषित होते. फुलांमुळे नदी दूषित होते. तुम्ही आम्हाला काय वेडं समजताय का? गोड तेल लावतो का आम्ही डोक्याला? नदीच्या पाण्याला ह्या गोष्टींमुळे काय फरक पडणार आहे? ह्या सगळ्या गोष्टी डिकम्पोज होतात. समुद्रात गेल्यानंतर सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी डिकम्पोज होतात. ह्या बायोडिग्रेडेबल मटेरियल आहे. पण त्यांना दोष देऊन तुम्ही त्या पाण्यामध्ये केमिकल टाकणाऱ्या लोकांना तुम्ही सवलती देता, त्यांना फॅसिलिटीज देता आणि त्याला तुम्ही प्रगती म्हणता. काय कामाची आहे ही प्रगती? जुन्या काळामध्ये एखादा गरीब घरी जन्माला व्यक्ती, त्याच्या 2 गायी आहेत, 2 म्हशी आहेत, बैल आहेत, 2 एकर शेत आहे. तो जन्माला आलाय, लहानपणी त्याचं लग्न ठरलंय, त्यानं लग्न केलंय, शेतात जातो, राबतो, पारावर जाऊन गप्पा मारतो, असं जीवन जगत तो मरतो. ही गोष्ट तुम्हाला निम्न दर्जाची वाटते, थर्ड क्लास वाटते. पण मी एक व्यक्ती बघितली जे टॉपचे सर्जन आहेत, ते मला भेटले आणि ते गावामध्ये त्यांनी घर बांधलं आणि बोंबलत फिरतात जंगलामध्ये आणि ते त्याच पद्धतीचं जीवन जगतात. म्हटलं असं का? म्हणते याने आत्मिक समाधान भेटतं. मग एवढी मोठी झक कशाला मारली? मग एवढं मोठं तुम्हाला प्रगती करायची कशा? जर तुम्हाला परत तेच जीवन सुखावह वाटतंय. आपण या गोष्टींचा सारासार विचार केला पाहिजे. अत्यंत टोकाच्या भूमिका, अत्यंत कर्मठ भूमिका, हेच जीवन बरोबर आहे, ते चुकीचं आहे, आधुनिकता चुकीची आहे किंवा एकदम परंपरावाद चुकीचा आहे, ह्या अत्यंत कर्मठ आणि टोकाच्या भूमिका आहेत. धर्माच्या मौलिक सिद्धांतांना जपत, धारे ती धर्मा आणि आपल्या आचरणाचे नियम हे विवेकाला अनुसरून असले पाहिजेत. ह्या गोष्टींना पकडून, धर्म पकडून जो समाज चालेल, खास करून हिंदू सनातन वैदिक धर्म पकडून जो समाज चालेल, त्या समाजामध्ये ही घाण येणार नाही. पसायदानाचा एकदा अभ्यास करा. पसायदानात काय सांगितलेलं आहे, की ज्या पद्धतीने की ईश्वरनिष्ठांची मांदी आळी, सगळ्या ईश्वरनिष्ठांची मांदी आळी असली पाहिजे. सगळी लोक जी असली पाहिजेत ती ईश्वरनिष्ठ असली पाहिजेत. किती सुंदर आहे पसायदान, एक एक शब्द किती सुंदर आहे. विश्व सुधर्म सूर्य पण सुधर्म दुरितांचे तिमिर जावो, अशा पद्धतीचं पसायदान मागणाऱ्या माऊली ज्ञानोबा रायांनी ज्या समाजाची संकल्पना पसायदानामध्ये केलेली आहे, तसा समाज, संत सज्जनांचा समाज, सर्वांगीण धार्मिक असलेला समाज, हरिपाठ करणारा समाज, ईश्वराच्या अधीन असलेला समाज, वैराग्य जपणारा, सांसारिक वैराग्य जपणारा समाज, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करणारा समाज, असा समाज आपल्या डोळ्यासमोर असताना आणि भक्ती मुवमेंटमध्ये त्या समाजाची जडणघडण झालेली असताना आज प्रभू रामचंद्रांच्या नावाने जो भक्ती मार्ग, भक्ती संप्रदाय चालतोय, जो श्रीकृष्णाच्या नावाने भक्ती संप्रदायाचे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, त्याच्यातही या लोकांनी स्वतःचे नमुने घुसवलेले आहेत. ते सुद्धा तिथे शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत लोकांना भोगवादी बनवणार. अरे लोक चंद्रावर जात आहेत आणि तुम्ही हे काय करत बसले? गावाच्या गाव कीर्तनांवर बहिष्कार टाकल्याच्या बातम्या आपल्याला येत आहेत. अशा पद्धतीने समाजाला भोगवादाकडे ओढण्याचा हा जो ताकदीने प्रयत्न चाललेला आहे,
हा जगातला सगळ्यात मोठा धंदा आहे. या लोकांना स्पॉन्सरशिप येते, त्या लोकांना करोडोचा पैसा येतो आणि या धंदा जी लोक चालवतात त्या लोकांना ते चालवायचं आहे. लोक भोगवादी झाली पाहिजेत, त्यांच्या मानसिकता तशा झाल्या पाहिजेत. याच्यातून आमचं फावलं पाहिजे, आम्ही लोकांना भोगू शकलो पाहिजे, या जगावर राज्य करू शकलो पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याच्या मागची जी वृत्ती आहे, त्याच्या मागचं जे तंत्र आहे, त्या गोष्टीवर न बोललेलं बरं. कारण की त्या गोष्टीवर लोकांचा विश्वास बसत नाही. खूप जास्त विज्ञानवादी झालेलो आहे आम्ही. अरे एवढी मोठी लोक अंधश्रद्धा जपतात रे, ती लोक ब्लडबाथ करतायत. लहान मुलांच्या रक्ताने ते स्नान करतायत. तुम्हाला असं वाटतं एवढा मोठा पैसा आल्यानंतर लोक विकृत होतात, मग ते काही करतात. अरे त्याच्या मागे कुठेतरी काहीतरी लिहिलेलं असेल, त्याच्या मागे कुठेतरी काहीतरी चाललेलं असेल, त्याच्या मागे कुठेतरी काहीतरी ते शक्ती असेल ती चालवणारी. आणि त्याच्या विपरीत शक्ती ज्या इकडे बसलेल्या आहेत, ज्या धर्माचं पताका हातात घेऊन बसलेले आहेत, त्या धर्माच्या पताकाच आपल्याला मोडून काढायचे आहेत. म्हणून त्या मानसिकतेचे लोक सर्वत्र बनवायचे आहेत. मग ते शिक्षणाच्या माध्यमातून सगळ्या माध्यमातून त्यांना ते बनवायचे आहेत. तर एकंदरीत आपण हा विचार करणं गरजेचं आहे की जोही नास्तिक म्हणतोय स्वतःला, तो मुसलमानांपेक्षा खूप मोठा जो भोगवादाकडे समाजाला ओढतोय, जो अशा मानसिकतांना समर्थन करतोय, जो राजकारणात तुम्हाला अडकून ठेवतोय. तुम्ही केवळ हिंदू मुसलमान करत राहाल आणि तुम्ही कधी संपणार, तुमच्या येणाऱ्या पिढ्या कशा मातीत जातील तुम्हाला समजणारही नाही. इस्लाम हा कट्टरपंथी इस्लाम हा धोका आहे, पण सोबतच आपल्याला प्रत्येक ती व्यक्ती धोका आहे जी म्हणते कुठेही मस्तक ठेवू नका, कुठेही डोकं ठेवू नका, तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा, इथे कुठेही ईश्वराचं अस्तित्व नाही, नास्तिक बना, ह्याच्यावर टीका करा, त्याच्यावर टीका करा, इतरांना नास्तिक बनवा. ही वृत्ती स्वतःला कोणताही वादी म्हणत असेल, भलेही सावरकरवादी म्हणत असेल, तरीही ती ठेचण्याचीच वृत्ती आहे. तुम्हाला ते मातीतच घालत आहेत. सावरकर आज असते तर सावरकरांनी आधी त्यांना ठेचलं असतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. बी वाईज हे आपले माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, समर्थ रामदास स्वामी ही लोक संत मंडळी होती. ही काही मूर्ख नव्हती. यांनी आपल्याला जो मार्ग वाचा बोले वेदनीती करू संती केले, ते संतांना आपल्या देशामध्ये का महात्म्य आहे, त्यांनी आपल्याला ह्याच गोष्टींपासून वाचून ठेवलेलं आहे. हे जर आपल्याला समजत नसेल, हे जर आपल्याला दिसत नसेल, तर आपण डोळे असून आंधळे आहोत. त्या गोष्टीवर विचार होणं गरजेचं आहे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.